नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर सेमी गव्हर्नमेंट, त्याला प्रायव्हेट सुद्धा म्हणू शकतो आपण. इथं कॅटेगरी बेनिफिट भेटत असतात जर का तुमचा नंबर कॅपमध्ये लागला, कोणत्या पण कॅप मध्ये लागला आणि स्ट्रेमध्ये पण लागला तर. इज इट क्लिअर? गुड. तर हे जे आहे याचं एक्सपेक्टेड कट ऑफ आपण बघणार आहे कॅप 2चं. ठीक आहे, कॅप 2चं. आता हे काढल्या कसं जातं कॅप 2चं एक्सपेक्टेड कट ऑफ जे आहे ते कसं काढलं जातं दादा, तर मी एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे की कसं आपण एक्सपेक्टेड कट ऑफ काढत असतो कॅप 1 पासून. सोबतच मागच्या वर्षीच्या ट्रेंड बघून, हे सगळं बघून आपण काय, आणि एमसीसी मध्ये किती विद्यार्थी गेलेले म्हणजे सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये आणि स्टेट मध्ये किती राहणार, त्यानुसार आपण काय करत असतो तर आपण हे कट ऑफ काढत असतो. ठीक आहे. सो सगळ्यात अगोदर आपण ओपन कॅटेगरी वाईज बघणार आहोत. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्वाची सूचना की ज्यांना माझ्याकडून चॉईस फिलिंग अथवा काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा माडा कॉलनी भोकरदन इथे तुम्ही व्हिजिट देऊ शकता. आता ओपन कॅटेगरीसाठी आपण कट ऑफ बघत आहात. तर ओपन कॅटेगरीसाठी कॅप 1 राऊंडचा हा जनरलचा कट ऑफ आहे. कशा कट ऑफ आहे? कॅटेगरीमध्ये पण जनरलचा कट ऑफ आहे. इथं विमेन मेन्शन करण्यात आलेले नाही. सोबतच इथं आपलं D1 कोटा, D2 कोटा, D3 कोटा, ऑर्फेन, अजून काय असतं हे तर नसतंच म्हणा, प्रायव्हेटमध्ये हे नसतं, तरी सुद्धा याच्यात ते मेन्शन करण्यात आलेलं नाहीये. हे जनरलचा कट ऑफ आहे, इथं विमेन मेन्शन केलेल्या नाही. तर सगळ्यात अगोदर ओपन कसं कट ऑफ बघितलं आपण, हे कॅप 1 राऊंडचं कट ऑफ आहे. कॅप 1 राऊंड कट ऑफ स्टेट कोटा मधला, आणि हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. आता कसा काढलेला आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदर, मागच्या वर्षीच्या ट्रेंड बघून, सोबतच विद्यार्थी किती गेलेले आहेत त्याच्यानुसार हा कट ऑफ मी काढलेला आहे. आणि मी सगळ्यात शेवटी कट ऑफ काढत असतो, म्हणजे शेवटी म्हणजे सगळ्यात लास्ट मध्ये माझा कट ऑफ येतो, कारण माझा कट ऑफ 90% अॅक्युरन्सीचं असतो नेहमीच. ठीक आहे, कारण मला याच्याबद्दल सखोल अभ्यास आहे. तुम्ही बघितलं सुद्धा असेल म्हणजे सगळे व्हिडिओ. ठीक आहे, बघितलं नसेल तर तुम्ही बघू शकता. तर ओपन कॅटेगरीसाठी 79,132 कॅप 1 राऊंडचा कट ऑफ गेला होता. हा कॅप राऊंड 2चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय धरू शकतो आपण तर 86,000 असं आपण धरू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्या आत जर का ऑल इंडिया रँक येत असेल तुमची तर मग चान्सेस बनतात तुमचे, इफ अँड बट तुम्हाला चॉईसेस बरोबर द्यावे लागेल, तेव्हा कुठेतरी जाऊन ते तुम्ही करू शकता. आता ज्यांना माझ्याकडून चॉईसेस पण फिल करायचे असेल तर मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि नसल बंद करायचे काही हरकत नाही, फक्त व्हिडिओ बघून घ्या चॉईसेस कसे भरतात. ठीक आहे, त्याच्यानुसार तुम्ही ते करू शकतात. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी 79,749 88,000 वरती क्लोज झाला होता. होणार आहे पुढच्या राऊंड मध्ये, एक एक्सपेक्ट करत आहात आपण. हे फक्त कॅप 1 राऊंड 1चा आहे आणि कॅप राऊंड 2चा हा जाऊ शकतो. बीजीएचा 1,01,200 असा होता कॅप 1 राऊंडचा. कॅप राऊंड 2चा कट ऑफ काय एक्सपेक्ट करू शकतो आपण की 1,10,000च्या आत जर का रँक असेल तर सेमी गव्हर्नमेंट कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस आहेत तुमचे खूप जास्त अधिक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एनटीबी 1,42,720 असं गेला होता. आणि पुढच्या राऊंड मध्ये 1,48,000च्या आत ज्यांची रँक असेल त्यांचा संभवतः BAMS सेमी गव्हर्नमेंट MBBS सेमी गव्हर्नमेंट कॉलेज लागण्याची शक्यता ही खूप जास्त आहे. त्याच्यानंतर NTCचा विचार केला तर 79,762 या रँकवरती कॉलेज अलॉट झाला होता. क्लोजिंग रँक सांगत आहे मी तुम्हाला ही. आणि एक्सपेक्ट काय करू शकतो आपण तर 87,000 पर्यंत हा कट ऑफ तुमचा जाऊ शकतो पुढच्या राऊंड मध्ये, म्हणजेच कॅप राऊंड 2 मध्ये. NTDचा 79,725 असा गेला होता. तर एक्सपेक्टेड कट ऑफ काय लावू शकतो आपण तर 87,000 एवढा कट ऑफ तुमचा जाऊ शकतो पुढच्या राऊंड मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण बघून घेऊया SC कॅटेगरी 1,69,034 असा गेला होता. आणि पुढच्या राऊंड मध्ये हा कट ऑफ 1,75,000च्या आसपास जाण्याची शक्यता आपल्याला दर्शवली जात आहे. तसंच आपण ST कॅटेगरी बघितली तर 3,68,383 असा रँक गेला होता. आणि एक्सपेक्टेड कट ऑफ सेमी गव्हर्नमेंट मध्ये बघितला आपण तर 3,77,000 असा जाऊ शकतो. ठीक आहे. याच्या आत जर का रँक असेल तर खूप जास्त चान्सेस वाढतील तुमचे की तुम्हाला कॉलेज अलॉट होईल सेमी गव्हर्नमेंट. कंडिशन काय आहे की कंडिशन फक्त एवढी आहे की तुम्ही चॉईसेस बरोबर भरा. तुम्ही चॉईसेस चुकीची भरली आणि मला म्हटलं की दादा तू हे कॉलेज तू असं सांगितलं होतं या व्हिडिओमध्ये आणि आम्हाला कॉलेज अलॉट झाला नाही, तर मी जे कट ऑफ सांगतो तो अॅक्युरेट असतो. पण तो कसा अॅक्युरेट असतो की तुम्हाला सगळं चॉईस फिलिंग अगदी बरोबर करावी लागेल, तेव्हा कुठेतरी जाऊन तुमचा नंबर लागेल. ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर SCBC 81,410 अशा रँकवरती गेला होता.
एक्सपेक्टेड काय करू शकतो आपण की 88,000 पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो नेक्स्ट राऊंडमध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी. आता हे 88,000 81,410 हे काय आहे, तर हे ऑल इंडिया रँक आहे, SML रँक नाही इथं, सोबतच कॅटेगरी रँक सुद्धा नाही. आणि प्रश्न विचारायचे असतील तर फक्त आणि फक्त तुम्ही मला AIR रँक सांगा, तेव्हा कुठेतरी जाऊन मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देईल. कारण SML सांगतात तुम्ही तर अंदाज येत नाही त्याच्यावरून. ठीक आहे. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा, आणि ते होणारच जर का तुम्ही माझ्याकडून काउन्सिलिंग घेतली. नाही पण घेतली तर काही हरकत नाही, फक्त व्हिडिओ बघून घ्या सगळे, तेव्हा कुठेतरी तुम्हाला जाऊन तुमच्या रँकनुसार बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट होणार. थँक्यू.